नमस्कार बिग बॉसच्या प्रेक्षक बंधू भगिनींनो. तर आज रितेश देशमुख यांनी म्हणजे बिग बॉस कधी सुरू होणार आहे याविषयीची जी उत्सुकता आपली शिगेला पोहोचलेली आहे ती दूर केलेली आहे. तर यावर्षीचेही बिग बॉसचे म्हणजे जे होस्ट आहेत रितेश देशमुख सर, तर तेच राहणार आहेत. आणि रितेश देशमुख सरांना म्हणजे सगळ्यांनी म्हणजे प्रश्न विचारले होते की म्हणजे या बिग बॉसच्या याच्यामध्ये कोण कोण आहेत, तर त्याविषयी जी उत्सुकता होती ती उत्सुकता मात्र तशीच कायम राहिलेली आहे. रितेश देशमुख यांनी सांगितलेलं आहे की अगदी मी पण तुमच्यासारखाच उत्सुक आहे की कोण कोण आलेले आहेत कंटेस्टंट म्हणजे पाहण्यासाठी. तर आता याचा अर्थ त्यांनी हेच सांगितलं की मला माहीत नाही असंच आहे. तर जान्हवी किल्लेकर या कार्यक्रमाची होस्ट होती. म्हणजे जवळपास ही एक पत्रकार परिषदच म्हणायला काही हरकत नाही, कारण म्हणजे पत्रकाराच्या माध्यमातूनहीच कुठल्याही गोष्टीचा जास्त प्रसार होत असतो. अगदी बिग बॉसच्या या कार्यक्रमाचाही तसाच प्रसार होईल या अनुषंगानेच ही म्हणजे पत्रकार परिषद घेतलेली आहे. पत्रकारांसोबत सेल्फी पण घेतलेली आहे. तर जान्हवी किल्लेकरला आपण तर ओळखता की बिग बॉस 5मध्ये ही होती आणि टॉप 5मध्ये होती जवळपास. तर जान्हवी किल्लेकर ही पहिल्याच आठवड्यामध्ये जेलमध्ये गेलेली कंटेस्टंट. पण कसं असते, चुकतोय तोच शिकतोय म्हणल्यासारखं. आणि आपल्या भारतभूमीला एक म्हणजे प्रथा आहे म्हणा किंवा एक गोष्ट मिळालेली आहे, ती म्हणजे वाल्याचा वाल्मिक ऋषी झालेला आपण पाहिलेलं आहे. अगदी तसंच झालेलं आहे जान्हवी किल्लेकरचं. ती पहिल्याच आठवड्यामध्ये जेलमध्ये गेली, पण नंतर जेव्हा तिच्या चुका तिच्या लक्षात आल्या तेव्हा ती वाल्याची वाल्मिक ऋषी झाली म्हणायलाही काही हरकत नाही. याचाच अर्थ आज असा आहे की ती चुकली आणि शिकली, म्हणूनच आज या कार्यक्रमाची होस्ट झाली. तर मला यात हेच सांगायचं आहे की चुकणारा प्रत्येक माणूस शिकतो, पण त्यासाठी चुकणं गरजेचं आहे आणि करणं गरजेचं आहे. आणि कुठलीही गोष्ट केल्याशिवाय कळत नाही. आणि चूक झाली तरच माणूस सुधारू शकतो. पण काहीच केलं नाही आणि त्याच्यामध्ये काही निष्पन्नच झालं नाही तर काहीच होणार नाही. त्यासाठी तुम्ही कार्य करा, चुका आणि शिका, असंच मला म्हणायचं आहे. आणि जान्हवी किल्लेकरनंही तेच आपल्याला दाखवून दिलेलं आहे. रितेश देशमुख म्हणजे आपल्या मराठवाड्याचे एक वैभवच आहेत आणि त्यांना कोण ओळखत नाही आहे. आणि बिग बॉसमुळं त्यांची पूर्ण देशभरामध्ये ओळख झालेली आहे, बिग बॉस मराठीची म्हणून. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?